नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी अमोल लाडगे. आम्ही शेतकरी या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे. आपण 2 महिन्यापूर्वी एक व्हिडिओ तयार केला होता बेबीकॉर्न मकाचं लागवडीची पद्धत, बियाणे किती लागतं, किती कालावधीत हे आपल्याला पीक भेटतं आणि उत्पन्न किती निघते याचा आपण एक व्हिडिओ केला होता. आपण आज त्याच मकाच्या शेतात आपल्या मकाच्या प्लॉटमध्ये आपण उभा आहोत. आपण या ठिकाणी काय केलं होतं, ठिबक केलं होतं. ठिबकच्या असे लॅटर आथरले होते आणि त्या लॅटरच्या कडेने टोकन यंत्राच्या मदतीने 2 लाईन लावले होते. पाहू शकता तुम्ही या ठिकाणी बघा, अशा 2 लाईन केलेल्या होत्या. आता सध्या 2 महिने पूर्ण झालेले आहेत आपल्या मकाच्या प्लॉटला. तो एक 2 ते 3 दिवसात कणस पण तोडायला येतील. आता सध्या कणस ही पोटरायला लागलेली आहेत. हे बघा, अशा पद्धतीने 3 दिवसात आपल्याला हार्वेस्टिंगला ही मका 3 दिवसानंतर आपण या मकाची हार्वेस्टिंग करणार आहोत. आता तुम्ही जर याची हाईट जर पाहिली तर कमीत कमी 10 ते 12 फूट 12 फुटापर्यंत या मकाची काय झालेली हाईट झालेली आहे. आता तुम्ही ह्या ताट जर बघितलं तर हा माझा हात आहे. माझ्या हाताच्या वरती सुद्धा कमीत कमी 2 ते 3 फूट, त्याचा 3 फुटापर्यंत आता तुरा आहे. म्हणजे 8 फुटापर्यंत माझा हात आहे आणि त्याच्यावरती 3 फुटापर्यंत अजून तुरा पण निघलेला नाही. तुरा निघणार आहे अजून. अशा पद्धतीने कमीत कमी 11 फुटाची या मकाची हाईट झालेली आहे. पाहू शकता तुम्ही बघा, अशी एवढ्या प्रमाणात या मकाची आपली हाईट झालेली. आता याचा चारा जो आहे ना, चारा भरपूर निघतो म्हणून आपण ही मका करतो. खरं उद्देश म्हणजे चाऱ्यासाठी आपण ही मका करतो. उत्पन्न बाकीचं जरी कमी झालं तरी बाकीच्या मकांपेक्षा काय होतं, लवकर येते. आता आपण काय करणार, 3 दिवसात याची हार्वेस्टिंग. अजून तुरा पण पडलेला नाही मकाला, तेच आपण आता 3 दिवसातच आपली हार्वेस्टिंग होणार आहे. कारण ज्यावेळेस कणीस एकदम लहान असतात, हे बघा तुम्ही, ते 2 दिवसात हे कणसाची हार्वेस्टिंग करण्यासाठी येणार आहे. 3 दिवसानंतर पूर्णतः हार्वेस्टिंगला मका येईल. हार्वेस्टिंग झाल्याच्या नंतर 3 तोडे होतात. 2-2 दिवसाच्या गॅपने 3 तोडे केल्यामुळे नंतर एक 8 दिवसात पूर्ण हार्वेस्टिंग होतं. त्याच्यानंतर परत एकदा पाणी द्यायचं. पाणी दिल्यानंतर 15 दिवसांनी परत त्याला भरपूर कणसं निघतात आणि ती जी कणसं निघतात त्या कणसामुळे काय होतं, आपल्या जी कुटी आहे ती भरपूर सांगडते. मुरघास भरपूर. एका एकरात आपल्याला इथं कमीत कमी 20 ते 25 टनाचं चारा आपल्याला भेटेल. एवढा चारा आपल्याला बाकीच्या याच्यातूनही भेटत नाही आणि प्लस 5 टनापर्यंत आपल्याला उत्पन्न भेटेल कणसांचं. म्हणजे त्याचे आपले 40,000 रुपये उत्पन्न फिक्स आहे आणि त्याचसोबत आपल्याला 20 टनापर्यंत आपल्याला चारा पण उपलब्ध होतो. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने प्लॉट आहे. तुम्हाला जरी करायचे असेल, त्याचं नियोजन होणं खूप गरजेचं आहे. आपण ज्यावेळेस हे करत असताना मजूर भेटणं खूप गरजेचं आहे. हार्वेस्टिंगला आल्याच्या नंतर जर मजूर नाही भेटले तर काय होतं, आपलं तेवढं नुकसान होतं. कारण याचा बदला लगेच होतो. एकदम टाइम टू टाइम याचं हार्वेस्टिंग होणं गरजेचं असतं, नाही तर याचा बदला होतो. त्या पद्धतीत पाहू शकता. एकदम कमी प्रमाणात पाणी लागतं. फक्त याला 3-3, 4-4 तास जरी पाणी सोडलं एक 5 दिवसानंतर तरी चालतं. जास्त आता हे बघा, मधल्या भागातलं हे जे शेत आहे हे पूर्णपणे कोरडं आहे आणि हे बघू शकता मध्ये ओलं आहे. जेवढं पाण्याची गरज आहे तेवढं पाणी भेटतं. एकदम लगेच ओलं पण होऊन जातं. त्यामुळे एकदम अतिशय चांगलं नियोजन होतं. तर तुम्हाला हा आपला प्लॉट कसा वाटला एकदा नक्की सांगा. आणि आपल्या शेतात भरपूर मोठ्या प्रमाणात लोळा झाला. ह्या लोळ्यासाठी काही जर उपाय असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद. आणि त्याचबरोबर आपण जो बेबीकॉर्न आपल्या मका लागवडीचा जो व्हिडिओ पाठवला होता त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ देखील आपण नक्की पहा. आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.